नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की 2026 मध्ये महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं. याच पार्श्वभूमीवरती आता महिलांना मोठ्या प्रमाणात योजनेचा लाभ देण्यात प्रयत्न केला जात आहे. अशाच प्रकारे पोकरा योजनेअंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या योजनेअंतर्गत महिला बचत गटांना 24 लाख रुपयापर्यंत अवजार बँकेच्या व्यवस्थापनात अर्ज करण्यासाठीचं आवाहन करण्यात येत आहे. राज्यातील 21 जिल्ह्यातील 7,201 पेक्षा जास्त गावांना ही योजना राबवली जात आहे. व बँक या संकल्पनेच्या अंतर्गत पोखरांच्या अंतर्गत असलेल्या गावांमधील महिला बचत गटांना अवजार बँकेची स्थापना करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. यांच्या अंतर्गत जास्तीत जास्त 60% अनुदान अर्थात एकूण प्रकल्प खर्चांचा 60% अनुदान जास्तीत जास्त 24 लाख मर्यादेपर्यंत हे अनुदान दिलं जात आहे. म्हणजेच की आता 10 लाखाची जर अवजार बँकेची स्थापना केली तर 10 लाख रुपयापर्यंत अनुदान, हे 20 लाखाच्या अवजार बँकेची स्थापना केली तर 12 लाखापर्यंत अनुदान, मात्र 50 लाखाच्या अवजार बँक स्थापन केली तर जास्तीत जास्त 24 लाख रुपयापर्यंत अनुदान, अशा प्रकारच्या अनुदानाची गणना अंतर्गत केली जाणार आहे. यांच्यामध्ये शेतकरी असलेले जे काही महिलांना बचत गट आहे अशा प्रकारच्या महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. ज्या महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या महिला आहेत अशा महिलांच्या या गटाला यांच्या अंतर्गत अर्ज करता येणार आहे. यांच्यासाठी आता सर्वात प्रथम तुम्हाला NDKSPच्या पोर्टलवरती तुमच्या बँकेची नोंदणी करावी लागणार आहे. व बचत गटासाठी नोंदणी कशी करायची, यांच्या अंतर्गत अर्ज कसा करायचा, यापूर्वी सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला होता. पोखरांच्या अंतर्गत असलेल्या गावांमध्ये बचत गटांना असेल तर तुम्ही या तालुक्याचे काही प्रवर्ग असतील म्हणजेच की संमतवय असतील तर यांच्यासाठी संपर्क साधून तुम्ही योजनेचा अर्जचा लाभ हा घेण्याचा प्रयत्न करा. आणि आवश्यक असलेल्या काही कागदपत्र असतील तुम्हाला माध्यमातून मिळू शकणार आहे व कागदपत्रांच्या आधारे तुम्ही योजनेचा अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी NDKSPच्या पोर्टलवरती तुमच्या बचत गटाची नोंदणी करून बचत गटाला लॉग इन करून अर्ज करता येतो. यासाठी तुम्हाला 5 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. आणि या तारखेपर्यंत अर्ज केल्यास पात्र झालेल्या बचत गटांना या अंतर्गत 60% जास्तीत जास्त 24 लाखापर्यंत अनुदान दिले जाणार आहे. महिलांना मोठ्या प्रमाणात योजनेचा प्राधान्य दिलं जात आहे. आणि गाव तिथं अवजार बँक या संकल्पनेच्या अंतर्गत आता अवजार बँकेच्या स्थापना केल्या जाणार आहे. इच्छुक असाल तर अर्ज करू शकता. धन्यवाद.